ओके, आपण टॉपिक सुरू केलेला होता स्ट्रेट लाईन. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण इक्वेशन ऑफ लाईन्स पाहत होतो. स्टँडर्ड फॉर्म असणारे, बरोबर आहे. इक्वेशन ऑफ लाईन इन अ स्टँडर्ड फॉर्म. पहिला पॉईंट बघितलेला होता, सांगा, स्लोप पॉईंट फॉर्म. पहिला पॉईंट होता स्लोप पॉईंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड हॅव्हिंग स्लोप m. काय फॉर्म्युला होता स्लोप पॉईंट फॉर्म? सांगा, y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. बरोबर आहे. नंबर 2, बरोबर आहे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इक्वल टू mx प्लस c. दिस इज सेकंड टाइप. बरोबर. थर्ड टाइप आपण पाहिलेला होता 2 पॉइंट फॉर्म. x माइनस x1 अपॉन x1 माइनस x2 इज इक्वल टू y माइनस y1 अपॉन y1 माइनस y2. इथंपर्यंत आपण पार्ट बघितलेला होता. 3 पार्ट बघितलेले होते. आता हे सगळे पॉईंट मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये उपयोगी पडतात. कोनिक सेक्शन याच्या पुढं टॉपिक आहे. सर्कल टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा वरचं इक्वेशन आपल्याला उपयोगी पडतं. कसं इक्वेशन पडतं ते सांगतो. उपयोगी पडतं. समजा हे सर्कल आहे आणि सर्कलला ही लाईन जी आहे ती टँजेंट आहे. दिस लाईन इज टँजेंट. आपण लाईन हा शब्द वापरतो ना, आपल्या टॉपिकचं नाव आहे लाईनच आहे. आणि या लाईन टॉपिकमध्ये लाईनची वेगळ्या स्वरूपातली इक्वेशन शोधायला शिकवते. आता याच्या पुढं JEE कोनिक सेक्शन टॉपिक आहे. बरोबर आहे. तुमच्या पुढचं काही टॉपिक पुढे गेल्यानंतर सर्कल आणि कोनिक्स टॉपिक. तिथं ही जी लाईन येते या लाईनला सर्कलची काय म्हणतात? टँजेंट. नाव जरी टँजेंट असलं तरी ती लाईनच आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल असा शब्द असतो. बघा, इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल. आणि या टॉपिकमध्ये काय? इक्वेशन ऑफ लाईन हा शब्द आहे. एवढाच फरक आहे. आणि मग सर्कलवरचा हा पॉईंट समजा 3 आणि 4 असा दिला असेल. दिस लाईन इज टचिंग सर्कल ॲट द पॉईंट 3, 4. बरोबर आहे. आणि सर्कलचं सेंटर समजा इथं काहीतरी O आहे. याची ही रेडियस आहे. सर्कलची ती रेडियस आहे बरं का. रेडियसचा स्लोप सर्कलचं सेंटर काहीतरी 5, 4च्या जागेवर आहे. असं धरा. सर्कलचं सेंटर 5 आणि 4. आता 5 आणि 4 कुठं आलं? ग्राफ पेपरवरतीच असणार आहे. बरोबर का. तिथं आणि एवढी रेडियस काहीतरी असणार आहे. लेंथ वगैरे काही दिलेली नाही. आणि तरी सांगतात व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन. तुम्हाला हा पहिला पॉईंट इथं उपयोगी पडणार आहे. बघा, ही जी लाईन आहे ही लाईन सर्कलला या पॉईंटमध्ये टच करते. ॲक्च्युली हा JEEचा प्रश्न आहे, पण सोडवू शकता. तुम्हाला बेसिक सगळं माहिती आहे. बघा, ही रेडियस आहे. याचा स्लोप काढता येतोय. बघा, 2 पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप काढायचं टेक्निक माहिती आहे तुम्हाला. काय? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे तुम्हाला याला काहीतरी O, इथं P काहीतरी नाव देतो. OPचा स्लोप मिळेल. बघा बरं, ऑब्झर्वेशन करून काय आलं? 4 मायनस 4 0. 0 आपण काय पण 0 येणार ना. स्लोप काय येणार आहे? 0. वेगळं एक्झाम्पल घ्या. काहीतरी इथं 7 काहीतरी घ्या. बोला, सांगा आता. स्लोप ऑफ लाईन y2 मायनस y1 म्हणजे 7 मायनस 4 अपॉन इकडं 3 मायनस म्हणजे 3 अपॉन किती? म्हणजे मायनस 3/2. हा स्लोप कशाचा झाला? OPचा.
परंतु OP या सर्कलची रेडियस आहे, बरोबर का? OP सर्कलची काय रेडियस. आता बघा इथं 10वी मध्ये तुम्हाला सर्कल नावाचा टॉपिक होता, त्याच्यामध्ये एक थेरम असा होता, सर्कलला एखादी लाईन अशी टच करत असेल तर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सेंटरला जॉईन केलं इथं अँगल 90 डिग्री असते, बरोबर का? रेडियस टॅन्जेंट परपॅन्डिक्युलॅरिटी थेरम. मग इथं रेडियस आहे बघा, ही रेडियस आहे, बरोबर? टॅन्जेंट परपॅन्डिक्युलर असणारच आहे. हे 10वीतला रेफरन्स इथं वापरला. पण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं, जेव्हा दोन लाईन परपॅन्डिक्युलर असतात, आठवते का थेरम? बघा बरं, इफ स्लोप्स ऑफ परपॅन्डिक्युलर लाईन्स अँड स्लोप्स ऑफ पॅरलल लाईन, ही कन्सेप्ट बघितलेली आहे आपण. दोन लाईन पॅरलल असल्या तर स्लोप समान, बरोबर का? दोन लाईन्स पॅरलल असल्या तर स्लोप समान असतात, आणि दोन लाईन्स एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर M1 इंटू M2 इक्वल टू -1. थेरम आपण प्रूव्ह केला होता बघा. स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इंटू स्लोप ऑफ सेकंड लाईन काय -1. मग ह्याचा स्लोप बघा, रेडियस इज परपॅन्डिक्युलर टू दी लाईन, बरोबर? मग ह्याचा स्लोप 3/2 दिसतोय, -3/2. याचा किती असेल? याच्या बरोबर उलटा असेल, म्हणजे काय 2/3. इथं मायनस आहे ना, नाही तर प्लस असणार आहे. आपोआप का बरं डायरेक्ट असं लिहिलं? कारण याचा स्लोप आणि याचा स्लोपचा प्रॉडक्ट काय -1 असतो, बरोबर का? आणि मग मला सांगा ह्याचा स्लोप किती आला? -3/2. या लाईनचा स्लोप बोला 2/3. या 2ला 2 कट, 3ला 3 कट, उत्तर काय आला? -1. का बरं असं? कारण त्या परपॅन्डिक्युलर आहेत. बघा मी मगापासून जे बोलतोय तर या पहिला जो फॉर्म्युला आहे त्याचा उपयोग कुठं केला जातो हे सांगण्यासाठी. हे आत्ता जर सांगितलं नाही तर या फॉर्म्युलाचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही आहे. आता कसं आहे की सरांनी शिकवून झालं, ओके एवढंच लक्षात ठेवणार, त्या टाईपचे एका दुसरे एक्झाम्पल सॉल्व करणार आणि थांबणार, एवढ्यावर थांबायचं नाही. हे पुढं तुम्ही 12वीत गेल्यानंतर असे रेफरन्स आले की हा मागचा संदर्भ माहीत नसतो, त्यावर तिथं मॅथ्सचं ही कन्सेप्ट अवघड वाटायला लागते. आता बघा तुम्ही इथपर्यंत आलाय, आता ह्या सर्कलचा काम संपलं. आता आपला टॉपिक हा, लाईन इज पासिंग थ्रू दिस पॉइंट विथ स्लोप 2/3. आपला पहिला इक्वेशन बघा, y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. म्हणजे y मायनस किती? हे x1 y1 आहे, 7 इक्वल टू 2/3 x मायनस 3. आणि याला सिम्प्लिफाय करू शकता. ते तुमचं फायनल इक्वेशन असणार आहे. कशाचं? टॅन्जेंटचं. सर्कलला जी लाईन टच करते, व्हॉट इज इक्वेशन ऑफ टॅन्जेंट टू द सर्कल. लक्षात आलं? मग ती लाईन जिथं टच करते तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला असतो, सर्कलचं सेंटर दिलेलं असतं. आपण कसा विचार केला हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, आता मेन पॉईंटकडे वळूया. म्हणजे याचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. ह्याचं आपण एक थेरीच्या वेळेस सांगितलेलं आहे. हे काय सांगितलं? 2 पॉईंट फॉर्म. आता हे 2 पॉईंट फॉर्म आहे याच्याविषयी जरा आपण बोलूया. हे पहा 2 पॉईंट फॉर्म. हे 2 पॉईंट कुठले घ्यायचे? ग्राफ पेपरवरचेच पॉईंट घ्यायचे. बघा सगळ्याच्या तुमचे फायनल एक्झामला 4 मार्क्स किंवा 3 मार्क्सचं एक्झाम्पल यावरती असणार आहे. काल आपण थेरमचं प्रूफ बघितलं ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला. आता इक्वेशन्स कसे असतात ते इक्वेशन आपण तयार करूया, प्रश्न आपण तयार करूया. जरा बघा, ग्राफ पेपरवरती हा एक्स ॲक्सिस असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे. ओके, बघा नंबर 1 2 3 4. इथं 1 2 3 4. इथं -1 -2 -3. एक पॉईंट मी इथं घेतो. बघा बरं, 4च्या समोर इकडं 3 घेऊया. 4 3, याला ए असं नाव देऊया. बरोबर का? ग्राफ पेपरवरती पॉईंट प्लॉट केलं आहे. तुम्हाला वाटतंय त्या ठिकाणी इकडं पॉईंट घेऊ शकता, इकडं घेऊ शकता, इकडं कुठंही घ्या. 2 पॉईंट नावातच काय आहे बघा बरं इथं 2 पॉईंट फॉर्म. बरोबर आहे. अजून एक पॉईंट घेऊया इथला कुठला तरी. मी
हे बघा 1च्या समोर आणि इथं 2 घेतो, म्हणजे 1 आणि 2, याला बी असं नाव देतो आणि ए बीला मी जॉईन केलं, सेगमेंट तयार झाला. काय सेगमेंट तयार झाला? ए बी. मग त्या ए बी मधून जर आपण लाईन अशी पास केली तर त्या लाईनचं इक्वेशन काय आहे? ओके, प्रश्न तयार करता येईल का सांगा बरं? मला फक्त प्रश्न तयार करून सांगा 1 सेंटेन्समध्ये. फाइंड द, असंच ना, फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट A4 3 and 1 2. इथं मी तर लिहितो फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through the point capital A 4 3 and another point किती 1 2. ओके, आता सॉल्व करताना पहिला ए पॉईंट घेऊया 4 आणि काय 3, बी पॉईंट घेऊया 1 आणि काय 2. बरोबर आहे. याला x1 y1, याला x2 y2. इथं सपोज करूया x1 y1, इथं x2 y2. इक्वेशन ऑफ लाईन ए बी अंडरलाईन डॅश. स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्ही आत्ता मागाशी सांगितलं आहे सगळ्यांनी मला. हा बोला, x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2. आता हे यातला बदल सांगतो. तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलेलं असताना पुस्तकाच्या शक्यतो ती बाहेर जात नाहीत. हे आपण हे आहे पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे ते शिकवताना तुम्ही म्हणा हा फॉर्म्युला वेगळा लिहिला आहे असं नाही, कारण हे पुन्हा हा पाठ केला आहे. काल याच्यावरती फक्त अल्टरनेटिव्ह अप्लाय केला की हे. शक्यतो प्रॅक्टिस याचीच करा, कारण शेवटचं उत्तर बदलत नाही. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. बोला, एक्स मायनस किती येणार आहे? x1 बघा किती आहे 4 अपॉन 4 मायनस 1 इज इक्वल टू, बोला, y मायनस 3 अपॉन 3 मायनस 2. ही व्हॅल्यू मात्र व्यवस्थित पुटअप करावी. आता मी हा फॉर्म्युला असा तयार का केला ते कारण सांगतो. शक्यतो लगेच लक्षात राहतं. हा सगळीकडे एक्स शिवाय दुसरं अक्षर दिसत नाही. बघा बरं, या ग्रुपमध्ये एक्स 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 बरोबर आहे. एक्स x1 पुढे x1 x2 इथलाच नंबर रिपीट झाला आहे आणि व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा बरं, इथला 4 इथं रिपीट झाला आहे. ह्याच्यावर सुद्धा कळतं की आपण चुकत नाही आहे. इथं y मायनस 3 आणि हेच 3 4 खाली रिपीट आहे. आलं लक्षात? इथून पुढची कॅल्क्युलेशन सगळ्यात सोपी आहेत. सांगा बरं, एक्स मायनस 4 बाय 3 मायनस 3 येणार. 4 मायनस 1 तुमच्याजवळ 4 रुपये, 4 रुपयामधला 1 रुपये फेकून दिला, राहणार किती? 3 का मायनस 3? नाही, असं काय मॅजिक होणार नाही. इज इक्वल टू, बोला, y मायनस 3 अपॉन इथं 1. आता हा फक्त मॅथमॅटिकली पार्ट आहे. सॉल्व करत गेलं की आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, इथल्या 1 याला मल्टिप्लाय करा. एक्स मायनस 4 इक्वल टू इकडं 3y मायनस 9. आपल्या लोकसचा नेम आठवतोय का? बघा, बरोबरच्या इकडं 0 असलं पाहिजे. याचा अर्थ सगळ्या टर्म्स तुम्ही इकडं शिफ्ट करा. हां, इथं बघा बरं, एक स्टेप बसू शकते. एक्स मायनस 3y, बघा एक्स मायनस 3y, हे 9 सुद्धा इकडं आणा, 4च्या इकडं, प्लस डायरेक्ट सांगताय मला, ठीक आहे, मायनस 4 प्लस 9 इक्वल टू, तिकडं 0 झालं, आणि मायनस 4 प्लस 9 प्लस 5 येणार आहे. याचं मी इथं बसतो बघा, इथं लिहायला जागा नाही आहे. हां, एक्स मायनस 3y प्लस 5 इक्वल टू 0 अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. आता हा प्रश्न जर CETला विचारला
व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स. मग ते असं हे सगळं सॉल्व करत अजिबात बसायचं नाही आहे. ABCDमध्ये जी कुठली लाईन त्याचं इक्वेशन आहे का नाही सांगा बरं. मला सांगा, ही येणारी लाईन, या लाईनवरती हा सुद्धा पॉईंट आहे आणि पुढं जाऊन हा सुद्धा पॉईंट आहे, बरोबर का. मग ABCD ऑप्शन जे एक एक ऑप्शन चेक करायचा. पहिला नंबर किती आहे इथं? 4 आणि 3. याच्यामध्ये 4 आणि एक्सच्या जागेवर 4, वायच्या जागेवर 3 ठेवा. कॅल्क्युलेशन्स करा. 0 = 0 यायला पाहिजे. जर असेल, समजा नाही आलं, तर हे जे काय ऑप्शन असणार आहे ते दिलेलं इक्वेशन, दिलेली लाईन त्याचं इक्वेशन नसणार आहे. टॅली होत असेल तर हे सुद्धा चेक करायचं. 1, 2 सुद्धा यात ठेवा. 0 = 0 बॅलन्स झालं पाहिजे. व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट म्हटलं की जो काय पॉईंट असेल ते व्हेरीफाय करायचं. ऑप्शन्समध्ये जे करेक्ट ऑप्शन असतं ते व्हेरीफाय होतोच. ओके, त्यामुळे हे लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आपण याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. लिहा बरं हे एक्झाम्पल. बघा जरा इकडं. आपण आता जे पार्ट बघतोय 2 पॉईंट फॉर्म, सर्वात जास्त एक्झाम्पल आणि जवळपास 3 किंवा 4 मार्क्स कंपल्सरी फायनल एक्झामला जो प्रश्न असतो तो 2 पॉईंट फॉर्मवरचा असतो. त्याच्यावर फोकस करा जरा चांगला. मी पुन्हा एक एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल कुठल्या स्वरूपातलं असतं हे सांगतो. आता अर्थातच जे एक्झाम्पल असणार आहे, आपला एक्स ॲक्सिस इथं असेल आणि इथं वाय ॲक्सिस असेल, बरोबर. आणि या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस क्वाड्रंटमध्ये एक पॉईंट इथं घेतो, याला ए नाव देतो, याला बी असं नाव देतो आणि इथं काहीतरी सी असं नाव घ्या. 3 पॉईंट घेतले का. आणि हे मी जॉईन करतो. काय तयार झाला? ट्रायंगल तयार झाला. याला हा वाय ॲक्सिस नाव द्या, इकडं एक्स ॲक्सिस असणार आहे. आता मी मुद्दाम ए, बी आणि सी हे तिन्ही व्हर्टायसेस पहिल्याच क्वाड्रंटमध्ये घेतलेले आहेत, बरोबर. याचा अर्थ एक पॉईंट इथं असू शकतो, एक दुसरा पॉईंट इकडं, तिसरा पॉईंट इथं असू शकतो. असाही ट्रायंगल असेल. कुठंही 3 पॉईंट्स घ्या. घेतलं. आता ह्याचे कॉर्डिनेट्स आपण अंदाजे तयार करतोय. बघा इथं 1, 2, 3 ह्या 3च्या समोर आहे. बीचे कॉर्डिनेट्स 3 तरी आला पहिला. इथं एवढ्याच अंतरावर इथं अंतर घ्या. 1, 2, 3, 4 इथं 5 घेऊया. आणि बीचे कॉर्डिनेट्स मिळाले 3, 5, बरोबर. आता इथं 3, इथं 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इथं काहीतरी 12च्या वरती आहे. 12 आणि इकडं 1च्या समोर आहे, बरोबर. आणि आता एचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत. अंदाजे बघा बरं. इथं याच्यावरती पॉईंट आहे. 4, 5, 6, 7, 8च्या समोर आहे. आणि आता इथला बघा बरं 5, हा वरती वाढवूया जरा. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि काहीतरी 12 घ्या, बरोबर. प्रत्यक्ष जसा प्रश्न तसे त्या पोझिशन आपण प्लॉट केलेल्या आहेत. आणि जॉईन केल्यामुळे काय तयार झाला? ट्रायंगल. बघा प्रश्न कसा तयार होईल. दी व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC आर, एचे कॉर्डिनेट देतील, बीचे दिलेत आणि सीचे दिलेत. फाइंड, अर्थात तुम्ही सांगू शकता फाइंड. समजा हा पार्ट नाही आहे, हा पार्ट नाही आहे, मग काय दिसणार आहे तुम्हाला? फक्त साईड AB, बरोबर का. साईड AB दिसणार आहे. आणि इथं साईड AB बघा, लाईन AB. लाईन AB म्हणजे तिथून जाणारी AB मधून अशीच जर लाईन काढली तर लाईन तयार झाली ना, त्याच्यावरतीच AB पार्ट आहे. मग साईडचं इक्वेशन तेच लाईनचं इक्वेशन, बरोबर का. साईडचं इक्वेशन तेच लाईनचं इक्वेशन. मग इक्वेशन ऑफ लाईन AB हे जसं काढलं ना, सेम वे लाईन ABचं इक्वेशन काढू शकता. सोपं आहे की नाही सांगा बरं. आता अशा रीतीनं ABचं इक्वेशन मिळणार आहे. समजलं का हे? आता पुढं जाऊया. ACचा विचार करा. फाइंड इक्वेशन ऑफ
साईड AC. A चे कॉर्डिनेट दिसत आहेत, इकडं C चे कॉर्डिनेट दिसत आहेत, बरोबर. 2 पॉईंट दोन्ही बाजूला दिसत आहेत. इक्वेशन काढता येईल कुठला वापर करून? 2 पॉईंट फॉर्म, बरोबर आहे. काय फॉर्म्युला? हाच x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2. हे ACचं इक्वेशन मिळणार आहे. सर्वांच्या लक्षात येते का? आणि आता साईड BC, B चे इकडचे कॉर्डिनेट दिसत आहेत, इकडचे सुद्धा दिसत आहेत, बरोबर का. आणि मग इक्वेशन ऑफ BC सुद्धा काढता येईल. समजलं? जो 3 मार्क्सचा जो प्रश्न असणार आहे तो असंच असणार आहे. फाइंड इक्वेशन ऑफ AB, पुढं इक्वेशन ऑफ BC आणि इक्वेशन ऑफ AC. याच टाईपचं एक्झाम्पल याच्यात काही दिवसापूर्वी मी अगोदर घेतलं होतं. त्याच वेगळा प्रश्न होता. इक्वेशन काढाय तिथं नव्हतं शिकवलं. फाइंड स्लोप ऑफ AB, स्लोप ऑफ BC आणि स्लोप ऑफ, ते तर सर्वात सोपा प्रकार झाला इझी बेसवरती. आता 1 मिनिट, तुम्हाला जो स्लोप काढाय शिकवलेला होता काही विद्यार्थ्यांनी त्याचा वापर केला तरी बी चालेल बरं का. काही विद्यार्थ्यांना वाटलं की हा फॉर्म्युला इथं वापरायचा नाही आहे, 2 पॉईंट फॉर्म. जरी ही लाईन आहे ना A आणि B मधून जात असली तरी हा फॉर्म्युला नाही वापरला तरी चालेल. मग काय करायचं? ह्याचा स्लोप काढा. काय स्लोप आहे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ऑब्झर्वेशन करून सांगा बरं. x1 y1 x2 y2 म्हणजे काय? y2 मायनस y1 म्हणजे काय? 12तून 5 मायनस म्हणजे स्लोप m इक्वल टू 7 अपॉन. ओके. आता या टॉपिकमधला पहिला जो टाईप आपण बघितलेला होता आठवते का? बघा, y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट. बघा बरं, मी तुम्हाला हे पर्याय द्यायला लागलोय बरं का. या लाईनचं इक्वेशन याच्या आधारे मिळणारच आहे, पण ज्यांना अजून वेगळा प्रकार दाखवायचा असेल त्यांनी स्लोप काढा. आता ही लाईन बघा याही पॉईंटमधून जाते आणि इकडं याही पॉईंटमधून जाते. कुठला तरी एक सिलेक्ट करा तुम्ही, कारण इथं एक पॉईंट लागतो. इथं बघा इक्वेशन ऑफ AB, आता मी या B वरती हात ठेवतो. ही लाईन या पॉईंटमधून गेली आणि स्लोप तरी दिसतोयच ना, बरोबर का. आपण प्रकार बघतोय 2 पॉईंट फॉर्म, तरी त्या 2 पॉईंट फॉर्मचा वापर केला आणि स्लोप काढला आपण आणि पहिल्या प्रकारात जाऊन बसलो. आणि मग सांगा बरं, y मायनस 12 इक्वल टू, बरोबर, x1 y1 तयार झालं. 7 अपॉन 5 आणि इथं x मायनस किती? 8. आणि ह्याला सिम्प्लिफाय तुम्हाला करता येतं. लक्षात आलं का? हा प्रकार घेतला ना अगोदर. मग याला सिम्प्लिफाय, एखाद्याला वाटेल की आपल्याला 8 आणि 12, आम्हाला 8 बी आवडत नाही 12 बी आवडत नाही, राहू द्या. मग ह्याच्याऐवजी 3 5 घ्या मग, कारण ही लाईन 3 5 मधून जाते. सांगा मग इथं मी मला बदल करायला पाहिजे, ह्याला x1 y1 वापरा. म्हणजे इथं किती येईल? 5 आणि इकडं याला सिम्प्लिफाय करा. लाईन तीच असल्यामुळं हे पॉईंट घेऊन येणारा आन्सर किंवा हे पॉईंट घेऊन येणारा आन्सर किंवा डायरेक्ट 2 पॉईंट फॉर्मच्या आधारे येणारा आन्सर बदलत नाही. हे सगळे प्रकार मी सांगितलेले आहेत. आणि काय काय विद्यार्थ्यांना मॅथमध्ये खूप चांगले मार्क पडतात. त्याचं कारण हे सगळ्या गणिताच्या व्हरायटी माहीत असतात. व्हरायटी शब्द मुद्दाम वापरतोय, कारण एकच बघितलं का नाही मग संपतेच. मग अनेक व्हरायटी असल्यामध्ये कॉम्पिटिशन असते. एक प्रश्न किती प्रकारे सोडवता येतात एवढे सगळे टाईप्स माहीत पाहिजे. आलं लक्षात? ओके. आणि आता हाच प्रश्न यामध्ये अजून बदल करतोय बघा. आता हे लक्षात आलंच, आपण तिन्ही बाजूचे काय काढले? इक्वेशन्स काढली. आता जरा अवघड पार्टकडे निघालोय. B आणि C त्याचा मिड पॉईंट इथं काढता येईल. त्याचे कोऑर्डिनेट मी शिकवलेले आहेत. बोला, x1 प्लस x2 अपॉन 2, अजून y1 प्लस y2 अपॉन 2. चेक करा बरं, इथला 12 आणि इथला 3 किती? अपॉन 2, 15 अपॉन 2 लिहूया. आणि दुसरा नंबर बघा
3 आणि याला डी असं नाव देऊया. आता हा डी पॉईंट मी वरच्या ए ला जॉईन करतो आणि अशा रीतीने ही झाली मीडियन. आणि प्रश्न असणार आहे फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन एडी. काय म्हणतो लक्षात आलं? फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन एडी. मग इक्वेशन काढताना एक काळजी घ्यायची, ती जी काय लाईन आहे ना दोन्ही टोकामध्ये पॉईंट्स आहेत का बघायचे. बघा बरं, एडीचा इथला पॉईंट दिसतोय तुम्हाला आणि इथला डीचाही दिसतोयच की, काढलाय की. मग 2 पॉईंट फॉर्मच्या आधारे 2 पॉईंटच्या आधारे बरोबर हे x1 y1 हे x2 y2 अशा स्वरूपाचा फॉर्म्युला वापरायचा आणि सॉल्व करून तुम्हाला मीडियनचं इक्वेशन मिळणार आहे. लक्षात आलं? आता एकूण मीडियन किती असतात? 3 बरोबर. आता तिकडं जाऊया जरा. मी प्रत्येक शब्द, प्रत्येक पॉईंट, प्रत्येक मुद्दा सर्वांसाठी महत्त्वाचा सांगतोय. याच्यावर आधारित स्ट्रेट लाईनमध्ये MST CGला प्रश्न विचारला किंवा JEEसाठी विचारू द्या, ह्याच्या बाहेरचा विचारू शकत नाही. सगळ्या शक्यता कव्हर करायला लागलो बरं का. मीडियन आत्ताच आपली सुरू आहे. AC मिड पॉईंट अंदाजे इथं येईल. त्याचे कॉर्डिनेट्स काढता येतात सगळ्यांना. काय येईल सांगा? इथला 8 आणि इथला 12, 12 आणि 8 20, त्याच्याने मग 10. येस. आणि आता वाय कॉर्डिनेट 12 आणि 13च्याने मग 13/2. काही ना 13/2 करायचं असेल का नाही 6.5, तसं केलं तरी चालेल. शेवटपर्यंत मात्र तिथं पॉईंट आला म्हणून इथला पॉईंट दिला होता का म्हणे, आणि मध्येच गणित सोडवायचं नाही. येस. आता पुढे जाऊया. ई हा बीला जॉईन करा. दुसरी मीडियन तयार झाली. फाइंड इक्वेशन ऑफ मीडियन BE. बरोबर का? लक्षात आलं? सिमिलरली वी कॅन फाइंड द मिड पॉईंट ऑफ AB. इथला तो जॉईन करा या सीला. तिसरी मीडियनचं इक्वेशन होते विचारते. पण जे एक्झाम्पल तुमच्या 3 मार्कला असतं ते सगळे प्रकार विचारत बसत नाहीत. कुठल्या तरी 2 बाजूचं इक्वेशन विचारतात आणि एखाद्या मीडियनचं विचारतात, किंवा साईडचं विचारतच नाहीत, 2 मीडियनचं इक्वेशन काढा असं विचारतात. लक्षात आलं? ओके. आता पुढं जाऊया. आता ह्याच्यापेक्षा बघा इझी लेवल हा प्रकार झाला, 2 पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. त्याच्यानंतर मीडियम लेवल आणि डिफिकल्ट लेवल. डिफिकल्ट लेवलचे प्रश्न कसे असतात जरा बघा. प्रश्न हाच, व्हर्टायसेस दिलेत. हा जो पॉईंट आहे ना, मीडियन जिथं एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला नाव काय असतं लक्षात आहे? सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइड डिनोटेड बाय कॅपिटल G. आता तो G आहे ना त्याचे कोऑर्डिनेट्स काय असा प्रश्न असतो बरं का. आता त्याचे कोऑर्डिनेट्स काय, कसं काढणार? सेंट्रॉइड फॉर्म्युला पाठ आहे तुमच्या. पाठ असला तर चांगलीच गोष्ट आहे. सांगा. इथला 8 पहिला नंबर घ्यायचा बरं. इथला 8, इथला पहिला नंबर घ्या, त्याचे ॲडिशन 8 आणि 3 11. इथला 12 किती? अपॉन 3. बरोबर आहे. म्हणजे इथला Gचे कोऑर्डिनेट्स मिळायला लागले 23/3. बरोबर का? आणि आता दुसरा नंबर हा y1 + y2 + y3 अपॉन पुन्हा 3. म्हणजे किती होईल? 12 आणि 5 17 आणि 1 18च्या निम किती? 6 आलं. येस. आणि हे सेंट्रॉइड या ठिकाणी झाला. पण ज्यांना हा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहीतच नाही त्यांनी कसं सॉल्व करायचं ते सांगतो. सगळ्या ट्रायंगल आहे ना, ट्रायंगल आता दिसतोय पण समजा तो ट्रायंगलच दिसत नाही असं इमॅजिन करा. तुम्ही म्हणा असं कसं सगळं दिसतंय? सगळं मॅथमॅटिक्स हे सगळं इमॅजिनेशनवरती अवलंबून आहे बरं का. ॲक्च्युली हे जे नंबर 1 2 3 म्हणतो का नाही, 1 नंबर 2 नंबर कुणाला दिसलेत का कधी? नाही. हे सगळं इनविजिबल आहे, विजिबल नाही आहे. मराठीमध्ये ज्याला 1 नंबर असा लिहितो, इंग्लिशमध्ये असा लिहितो, रोमनमध्ये काय वेगळं, काही भाषेमध्ये डॉट म्हणजे 1. बरोबर आहे. कन्नड भाषेमध्ये वेगळं असेल, चायना भाषेमध्ये खिडकीसारखे अक्षर असतात ती वेगळं असणार आहे. म्हणजे 1 ज्याला म्हणतात त्याची डिझायनिंग आहे की नाही, नोटेशन्स वेगळे असतात.
पण तरीसुद्धा ते सपोज केलं आहे मॅथमॅटिक्सनं. 1 सपोज केला, 1 + 1 किती बघा, 1 आणि 1 + 1 इट इज 2. 2चं असं नोटेशन तयार केलं की एकसारखं दिसता कामा नये, बरोबर का, नाही तर गोंधळ झाला असता. नंतर 3 असं तयार केलं की हे 3ची डिझाईन बघा, हे 1 आणि 2 पेक्षा वेगळी, हे विचार करून सगळं तयार केलं नोटेशन. तरीसुद्धा 1 इज अ सोर्स ऑफ ऑल नंबर्स मानलं जातं, बरोबर का, सगळ्या नंबरची निर्मिती 1 पासून मानली जाते. तर त्यामुळे हे नंबरचं नोटेशन आहे. तरीसुद्धा मॅथमॅटिक्स हे सगळे इमॅजिनेशनवरती आहे. लक्षात आलं. आता इथं मी सांगणार आहे मीडियन्सच्या बाबतीत. आता मला सांगा, ह्या साईड नाही असं समजा, काय मी आता शब्द वापरला, ट्रायंगलच्या साईड नाही असं समजलं, तुम्हाला काय काय दिसेल, फक्त एडी दिसेल. एडी नाही, एडी एडी नाही. काय काय मुलं अजून बी 12वी झाले एडीला एडीच म्हणते, याच उच्चार करतात, डीला डी म्हणतात. हां, मग हे एडी दिसले आणि दुसरी साईड कोणती, बी सी. फक्त एवढंच लक्ष द्या बरं, ही लाईन आणि ही लाईन मीडियन आहेत का नाही सांगा बरं, मीडियन्स आहेत त्या. आणि मगाशी आपण ह्याचं इक्वेशन शोधून काढलं आहे, याचं इक्वेशन शोधून काढलं आहे. मग समजा या लाईनचं इक्वेशन आपण किती आलं आहे काय माहीत नाही, पण समजा याचं इक्वेशन असं आलं x + y = 10, आणि ही लाईन आहे ना, समजा याचं इक्वेशन आलं x - y = 6. आणि 10वीमध्ये असले एक्झाम्पल होतीत ना, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, सॉल्व these 2 equations and find values of x and y, बरोबर का. हे इक्वेशन त्याखाली दुसरं इक्वेशन लिहा, सॉल्व करता येतं. एक्सची व्हॅल्यू काढा आणि वायची व्हॅल्यू काढा. ती एक्सची व्हॅल्यू आणि ती वायची व्हॅल्यू म्हणजे इथं मगाशी आता तुम्ही काढलेलं तो अजिबात बदलत नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं, मीडियन्सची इक्वेशनचा विचार केला, सॉल्व केली आणि त्याच्यावर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधून काढलं. लक्षात आलं. येस. आता हे 2 पॉईंट फॉर्मच्या आधारे झालं. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट, जरा सगळ्यांनी लक्ष द्या जरा. इथं ए, इथं बी आणि इथं सी, याचे कॉर्डिनेट्स 8 आणि 5 घेतो. याचे कॉर्डिनेट 10 आणि काहीतरी 12 घेऊया, आणि सीचे कॉर्डिनेट घेतो 12 आणि काहीतरी 14 घेऊया. सगळ्यांनी लक्ष द्या जरा. आता प्रत्यक्ष एक्स ॲक्सिस दाखवलेला नाही, वाय ॲक्सिस दाखवलेला नाही, जरा इमॅजिनेशन करा. आता मी मगापासून जे आपण डिस्कशन केलं त्याच्या आधारे याचं इक्वेशन काढता येणार आहे सगळ्यांना. काय प्रॉब्लेम आहे का सांगा. येस. इथं ए सी इक्वेशन काढता येणार आहे, इक्वेशन ऑफ बी सी काढता येणार आहे. तुम्ही स्वतःची जे अभ्यास करण्याची सवय असते का नाही, एक्झाम आल्यानंतर आदल्या 2 दिवस चांगलं डोळे दुखेपर्यंत अभ्यास अजिबात करायचं नाही. आत्ताच समजावून घ्यायचं. डायरेक्ट पुस्तक टू मस्तक म्हणतात का नाही, ते प्रोसेस बघता क्षणी पटपट पटपट क्लिक झालं पाहिजे. याचं इक्वेशन कसं, याचं इक्वेशन कसं काढायचं लक्षात आलं, याचं लक्षात आलं, याचं लक्षात आलं. पुन्हा मगापासून मी मीडियन काढली बघा, डी. डी म्हटलं की लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे डी हा याचा मिड पॉईंट आहे. डीचे कॉर्डिनेट्स फॉर्म्युला पाठ करत बसू नका. इथला पहिला नंबर, इथला पहिला नंबर अपॉन 2 किती आलं, 12 आणि पहिला नंबर मिळाला. दुसरा इथला 22, 12 आणि तिकडचा 14, त्याचे ॲडिशन बाय 2. ओके 13. यस 13 तर 13. हां, तर आता ए आणि डी, एचे कॉर्डिनेट दिसत आहेत, डीचे दिसत आहेत, मिडियनचं इक्वेशन काढता येईल. तसंच हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. पण जरा विचार करा, या ए पासून अशा अनेक लाईन्स असतात बरं का. इकडं कधी काढण्याचा प्रयत्न केला असेल तर यातले बारकावे कळतील. तर आता मला सांगा, यातल्या ही बाजू आहे त्यामुळं ट्रायंगल तयार फिट बसला. इकडंही झालं, त्यातली एक लाईनला तुम्ही मीडियन नाव दिलंयच मगाशी आणि त्याचं इक्वेशन काढून झालं सुद्धा. आता इथली एक लाईन इथं असणार आहे बघा, त्याला हाईट म्हणणार आहे आपण. आणि त्याच्यावरचा प्रश्न असणार आहे, फाइंड इक्वेशन ऑफ ॲल्टिट्यूड. हाईटला दुसरं नाव आहे ॲल्टिट्यूड, आणि ॲल्टिट्यूडला इथं काहीतरी नाव काय, इथं डी द्या, हे काढून टाकतो. हां, आता मला हे सांगा, हे सगळ्यात टप लेवलचं एक्झाम्पल आहे बरं का. हे जे ॲल्टिट्यूड आहे ना,
याचं इक्वेशन कसं फाईंड करायचं. इक्वेशन काढण्यासाठी मी काय सांगितलं आहे, ह्या डीचे कोऑर्डिनेट शोधावे लागतील. पण मगाशी जसं डी इथं होता तो मिड पॉईंट होता, पटकन सांगितलं इकडचा नंबर अपॉन 2, नो डाऊट. पण आता डीचे कोऑर्डिनेट माहीत नाहीत. हां, कोण म्हटलं परपेंडिक्युलर, अगदी बरोबर आहे. हां, ह्यो म्हटला ह्यो आणि हे काय असं करू नका, बरोबर सांगितलं आहे त्यांनी. आपल्यावर आरोप आला की नाही, मी नाही ते, पण ते सांगताना योग्य सांगितलं असू द्या. हे परपेंडिक्युलर आहे ना, मला सांगा 2 लाईन परपेंडिक्युलर असल्यानंतर मी काहीतरी सांगितलंय, स्लोपचा प्रॉडक्ट म्हणजे या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप यांचा प्रॉडक्ट नेहमी -1 येतो. अजिबात विसरायचं नाही. मी सांगितलं म्हणजे खरंच सांगितलं आहे तुम्हाला. ओके, सांगा स्लोप ऑफ बी सी काय येईल, जरा ऑब्झर्व करा. स्लोप ऑफ बी सी सांगा पटकन. फॉर्म्युला तोच, y2 - y1 अपॉन, बोला पटकन. 14 मधून 12 गेले, 2 अपॉन पुन्हा 2 म्हणजे किती 1. बरं झालं, सोपं आलं. m इक्वल टू काय 1. हा कुणाचा स्लोप आला, बी सीचा. मग मी रूल काय सांगितला आहे, बी सीचा स्लोप. आता हा भाग पुसून टाकतो बरं का, त्यात ते लिहायचं कसं ते सांगतो. इथं लिहूया स्लोप ऑफ बी सी y2 - y1 अपॉन x2 - x1 आणि तुम्ही सांगितलं डायरेक्ट किती 1 आलेला आहे. दिस इज अ स्लोप ऑफ बी सी. परंतु बी सीला ए डी परपेंडिक्युलर आहे, बट ए डी इज परपेंडिक्युलर टू काय बी सी. त्यामुळे आत्ता सांगितलेला नियम, स्लोप ऑफ ए डी, ह्या ए डीचा स्लोप शोधायला पाहिजे. स्लोप ऑफ ए डी मल्टिप्लाय बाय स्लोप ऑफ बी सी इक्वल टू -1. आणि अशा रीतीनं स्लोप ऑफ ए डी हे ब्रॅकेटमध्ये ठेवा. याचं उत्तर 1 आहे. 1 आलं ना याचा स्लोप, इक्वल टू -1. मग सांगा बरं, स्लोप ऑफ ए डी किती आला, -1. हे जे ह्याचा स्लोप 1 म्हणजे आता ए डीचा स्लोप किती आला, -1. आता मगाशी सांगितलेलं टेक्निक, फक्त ए डी या लाईनकडे लक्ष द्या. फक्त ए डी, इकडची साईड नाही असं समजा, ही साईड नाही असं समजा, खाली असणारं बी सी तेही नाही असं समजा. म्हणजे फक्त एवढंच दिसेल, इथं ए दिसेल की ज्याचे कोऑर्डिनेट 8, 5 आणि याचा स्लोप अगदी मोठ्या कष्टानं शोधून काढलाय आपण, m इक्वल टू -1. बघा बरं तिकडं, मी इक्वेशन ऑफ लाईन काढायला शिकवलेत की ना, पहिला टाईप आठवतोय का बघा. येस, स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप शोधून काढला, पॉईंट तरी आहेच. मग इक्वेशन ऑफ ॲल्टिट्यूड, त्याला ॲल्टिट्यूड म्हणतात. ए डी इक्वल टू फॉर्म्युला y - y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1. सो y - y1 काय बघा 5 इक्वल टू स्लोप -1, x - 8. आणि याला सिम्प्लिफाय करा, सोपं चालेल म्हटल्यानंतर वेळ नाही लागणार. बोला y - 5 इक्वल टू -x +8. पण इक्वेशन लिहिताना इज इक्वलच्या इकडं काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ह्या दोन्ही टर्म शिफ्ट करा आणि त्या बाजूला पाठवा, x + y -x तिकडे गेला +y. हां, -5 - 8 इक्वल टू 0. x + y प्लस होणार, इथं मायनस प्लस होणार होय. अरे -5 ऐका जरा, -5 - 8 बघा. ज्यांना आपल्या बुद्धीच्या कोतीनुसार उत्तर देत आहे मान्य आहे मला, कारण ते असू शकतं. ह्याचा अर्थ तुम्ही समजावून घ्या. -5 मायनसला मराठी शब्द आहे वजा किंवा ऋण म्हणतात.
ऋण म्हणजे माहीत आहे, एखाद्याचं तुम्ही 5 रुपये घेतले असतील कर्ज स्वरूपात, मग घेतलंय म्हटल्यानंतर त्याला कधीतरी द्यायला पाहिजे की नाही, त्याला म्हटलं जातं -5. समजा सोमवारी एका विद्यार्थ्याचं तुम्ही मित्राचं 5 रुपये घेतले, गरज म्हणून घेतली, आणि मंगळवारी दुसऱ्या विद्यार्थ्याचे 8 रुपये घेतले. मला सांगा, तुमच्या डोक्यात नेहमी प्रकाश पडला पाहिजे, सोमवारी 5 रुपये घेतले ते बी दुसऱ्याचेच, मंगळवारी दुसऱ्याचा 8 रुपये घेतले तेही दुसऱ्याचे, बुधवारी लक्षात यायला पाहिजे आपण दुसऱ्याचे किती रुपये घेतलेत. 8 आणि 5 13 करा की, पण वजा वजा अधिक म्हणू नका, मायनस मायनस प्लस, ते माझंच पैसे म्हणायचं नाही. हो, ते 13 रुपये आले की नाही, कुणीतरी दिले पॅरेंट्सनी तुम्हाला, पहिल्यांदा तो हिशोब चुकता करायचा. सोमवारी या मित्राचं घेतलं घे बाबा तुझे हे पैसे, आलेलं जाणार आहेत म्हणून मायनस द्यायचं. समजलं का? त्यामुळं हे -5 आणि हे -8, आन्सर -13 = 0. दिस इज द इक्वेशन ऑफ काय, ॲल्टिट्यूड. आता मी एका ॲल्टिट्यूडचं इक्वेशन काढायला शिकवलं आहे, बरोबर. अजून ॲल्टिट्यूड किती असतात आम्हाला माहीत नाहीत. मला जेवढ्या साईड, बरोबर का, लाजायचं नाही तर सांगायचं उत्तर. ही बाजू ए बी पासून राहिलेला वर्टेक्स कुठं आहे बघा, तिकडे लांब आहे. जरी लांब असला तरी असा परपेंडिक्युलर ड्रॉ करा. काय म्हणते, लक्षात आलं का? तुमचा मित्र किती लांब असला तरी शोधत जाता का नाही, तिकडं किती लांब असला तरी परपेंडिक्युलर ड्रॉ करा. ह्याचा स्लोप काढता येईल, त्याचा स्लोप मिळाला की याचा मिळणार आहे याचा स्लोप, आणि मग ए बीचा ह्याचा अगोदर ह्याचा स्लोप काढा, त्याचा उलटा हा स्लोप येईल, आणि मग इक्वेशन ऑफ अनदर ॲल्टिट्यूड मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं, जे तुम्ही 10वीपर्यंत जॉमेट्रीमध्ये शिकत होता त्याचा आता वापर इथं होतो आहे. पहिले ॲल्टिट्यूड शोधून काढला, इक्वेशन शोधलं. दुसरा ॲल्टिट्यूड काढला आहे, त्याचं इक्वेशन आता शोधलंच असं जमा आहे. दोन्ही ॲल्टिट्यूड जिथं इंटरसेक्ट होत आहेत. अजून तिसरा ॲल्टिट्यूड काढलेला नाही बरं का. कसा असणार आहे, हे बघा, इथून हे ना, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं बघा, असं इकडून हे बघा, हे इकडं साईड इकडं आहे ना, हे असं जाऊन असं वळसा घालून जायचं नाही तिकडं. त्यात तुमचा मानवी स्वभाव गुणधर्म खड्डा आला की बाजूला जायचं. हे खड्डा नाही आहे, तर तिथूनच पुढं जायचं, आणि यालाच म्हटलं जातं कॉन्करंट. ॲल्टिट्यूड्स आर कॉन्करंट हा शब्द आहे. कॉन्करंटचा अर्थ एकाच पॉईंटमधून जाणार आहे. हे तिन्ही ॲल्टिट्यूड आहेत. मग त्याचे कॉर्डिनेट शोधा, हा जेईचा प्रश्न तयार झाला. आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ॲल्टिट्यूडला एक स्पेशल असं नाव आहे. काय नाव आहे? ॲल्टिट्यूड जिथं एकमेकाला भेटतात, ॲल्टिट्यूड जिथं एकमेकाला भेटतात त्याला नाव काय? ट्रायंगलचे ॲल्टिट्यूड. जसं मगाशी तुम्ही मला सांगितलं, मीडियन्स जिथं एकमेकाला भेटतात त्याला नाव काय दिलं होतं तुम्ही? सेंट्रॉइड. कारण स्कूल लेवलला बरेचसे एक्झाम्पल सेंट्रॉइडवरती असायचे, त्यामुळे ते पाठ झालं आहे तुमच्या. पण ॲल्टिट्यूड जिथं छेदतात त्याला नाव आहे ऑर्थो सेंटर. शब्द लक्षात ठेवा. काय होतं लक्षात? ऑर्थ नाव अवघड असल्यामुळे राहू देच म्हणायचं असं म्हणू नका. तर तो ओ मिळाला. मग ऑर्थो सेंटरचे कॉर्डिनेट शोधणार कसं सांगा मला? मग या ॲल्टिट्यूडचं इक्वेशन मगाशी काढलं होतं, या ॲल्टिट्यूडचं इक्वेशन काढलं आहे, ते दोन्ही इक्वेशन एकाखाली एक घ्या, बरोबर का? आणि ती इक्वेशन सॉल्व करून एक्स मिळेल आणि वाय मिळेल. याच्या आधारे ऑर्थो सेंटरचे कॉर्डिनेट शोधता येतात. ट्रायंगलशी रिलेटेड आपण मगापासून जे बी बघतोय त्याच्या बाहेरचं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक असो, रेफरन्स बुक असो किंवा कुठंही असू द्या, ह्याच्या बाहेरचं एक्झाम्पल परीक्षेला असणार नाही. बदल असेल तर फक्त व्हर्टायसिस हे घेतले की नाही अंदाजे, ते व्हर्टायसिस फक्त वेगळे असेल. या टाईपचे किमान तुम्ही 4 ते 5 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि मग ह्यातले बारकाई पुन्हा एक्झामच्या अगोदर पुन्हा प्रॅक्टिस करायची खरोखर गरज नाही. ओके, तर इथं आपण थांबूया. पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत.